गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. बघा, तो अभ्यासाचा आज आपला 11वा दिवस आणि छानपैकी तुम्ही अत्यंत चांगला पद्धतीने तुमचा अभ्यास पूर्ण करत आहात. काल दिलेला अभ्यास सर्वजणांनी व्यवस्थित केलेला आहे आणि पाठवलेला आहे. काही ज्या विद्यार्थ्यांचा अपूर्ण आहे त्यांनी लवकरात लवकर पाठवायचा. दीक्षा, माईक म्यूट कर दीक्षा. तर बघा, काल आपण मराठी भाषेत वाचन लेखन या कौशल्यांचा अभ्यास केला. प्रश्न कौशल्य आपण बघितलं, बरोबर आहे की नाही. प्रश्न कसे तयार करायचे, एखाद्या उतार्याचं आकलन कसं करायचं, कसा तो चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा, याच्याविषयीची माहिती आपण कालच्या तासिकेला मिळवली. पुढे आपला बघा, मराठीमध्ये पुढील घटक आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही साहित्यिक उतारे आहेत ते उतारे वाचायचे आणि ते उतारे व्यवस्थित वाचून मग त्याही उतार्यांवर आपल्याला प्रश्न तयार करता आले पाहिजेत. त्याचबरोबर ते उतारे वाचून त्यांचा अर्थ व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी आता मी तुम्हाला आपल्या इयत्ता 6वीतील काही उतारे आहे आणि त्या उतार्याचा थोडासा वेगळा घटक आपण आज बघणार आहोत. त्या उतार्याचं किंवा त्या घटकाचं नाव आहे रोजनिशी. रोजनिशी म्हणजे दैनंदिनी. बघा, समजा तुमची शाळा नियमितपणे भरलेली असते, बरोबर. आणि शाळा नियमितपणे भरलेली असताना शाळेत जर एखादा खूप चांगला कार्यक्रम झाला, शाळेत अत्यंत चांगला एखादा समारंभ साजरा झाला आणि तुम्ही घरी आले, तो सगळा कार्यक्रम बघून तुम्हाला खूप मनात आनंद झाला. तुम्ही समजा घरी आले आणि घरी आल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय की आपण शाळेत जे जे काही घडलंय ते आपण कुणाला तरी सांगायला पाहिजे. पण नेमकं घरी तुमच्या समजा कोणीच नाही आहे, समजा आई वडील तुमच्या गावी गेले आणि तुम्ही एकटेच आहात, परंतु तुम्हाला तुमच्या मनातले जे काही विचार आहेत, शाळेत जो कार्यक्रम झालाय त्या कार्यक्रमाविषयी तुम्हाला चांगलं बोलायचं आहे, कुणाला तरी सांगावं असं वाटतंय, परंतु ते घरी कुणी नसल्यामुळे ते तुम्हाला कुणाला सांगणं शक्य नाहीये. तर मग अशा वेळेस तुम्ही काय कराल? समजा तुमचा जो काही का झालेला कार्यक्रम आहे तो तुम्हाला कुणाला तरी सांगायचा आहे किंवा व्यक्त करायचा आहे. तुमच्या मनातल्या भावना, तुमच्या मनातले विचार तुम्हाला व्यक्त करायचे, पण सोबत कुणी नाही आहे, तुम्ही एकटे आहात. तर मग अशा वेळेस ते विचार व्यक्त करण्यासाठी तुम्ही कोणतं माध्यम वापराल किंवा कोणत्या पद्धतीने ते विचार व्यक्त कराल? जर कुणी नसेल तर कुठंतरी लिहून तर काढाल की नाही, लिहाल की नाही? शेजारकडे गेलं तर तिथे सांगते. हा, बरं, ठीक आहे, शेजारच्यांकडे व्यक्त कराल. पण अशा समजा काही प्रसंगात समजा शेजारीही नसतील, तुम्हाला ते विचार कुणाला तरी व्यक्त करायचे, तर मग अशा वेळेस आपल्याला ते विचार कमीत कमी जे घडलेत त्या दिवसामध्ये, त्या समारंभात, त्या शाळेच्या कार्यक्रमात जे घडलंय ते आपल्याला लिहून तर ठेवावं लागेल की नाही? मग बघा, मग असे जे काही दैनंदिन घटनाक्रम सकाळी झोपेतून उठल्यापासून सायंकाळपर्यंत जे जे दिवसभर घडलेलं आहे ते आपण जेव्हा लिहून काढतो ना एका वहीच्या कागदावर, थोडक्यात सकाळपासून सकाळी 6ला काय म्हणजे तुम्ही झोपेतून उठला असाल,
मग आंघोळ करून पुढे काय काय केलं, मग तुम्ही शाळेत गेलात दिवसभर, मग कशा प्रकारे कार्यक्रम झाला, कशा प्रकारे तुम्ही संध्याकाळी घरी आलात, हा सगळा जो काही घटनाक्रम लिहून काढणे याला म्हणतात रोजनिशी लिहिणे. काय लिहिणे? रोजनिशी लिहिणे. हा, रोजनिशी यालाच दैनंदिनी म्हणतात. यालाच दैनंदिनी सुद्धा म्हणतात. तर बघा, मग असाच एक घटक तुम्हाला आता 6वी मध्ये होता, बरोबर आहे. तर तो घटक मी पान नंबर 94 वरती दिलेला आहे बघा. तर तो पान क्रमांक 94 सर्वांनी काढायचा आहे. पान क्रमांक 94 उघडा बघा. हा, बर. त्याच्यामध्ये बघा, तुम्ही बघितलं असेल किती दिवसांची रोजनिशी लिहिलेली आहे या ठिकाणी? किती दिवसांची रोजनिशी लिहिलेली आहे? 15 नोव्हेंबर 15 नोव्हेंबर आणि 17 16 नोव्हेंबर आणि खाली 17 नोव्हेंबर 18 नोव्हेंबर 18 नोव्हेंबरचं बघा पुढे थोडस अपूर्ण आहे की नाही ते? हो. हा, तर मग आता 15 नोव्हेंबर जी काही रोजनिशी आहे त्या दिवसाची, त्या दिवसभरात काय काय घडलंय ते एका विद्यार्थ्याने, तुमच्यासारखाच जो काही विद्यार्थी आहे त्याने ते लिहून ठेवलेलं आहे. मग नेमकं कसं लिहिलेलं आहे ते भाग्यश्री तू वाच. शाळेत 15 नोव्हेंबर शाळेजवळच्या बस स्टॉपवरून संध्याकाळी 5:30 वाजता बसमध्ये चढलो. एक आजोबा आणि त्यांची लहानगी नात त्यांच्याजवळ मला जागा मिळाली. कंडक्टरने माझा पास बघितला व आजोबांकडे तिकिटाचे पैसे मागू लागला. आजोबांनी खिशात हात घातला, पण त्यांच्या हाताला पैशाचे पाकिट लागेना. कंडक्टर म्हणाला, "ओ आजोबा, लवकर पैसे काढा." आजोबा म्हणाले, "बापरे, पैशाचे पाकिट बस स्टॉपवरून कुणीतरी मारले वाटते." घरून निघताना मी ते खिशात टाकले होते. कंडक्टर म्हणाला, "त्याला मी काय करू? तुम्हाला नीट सांभाळता येत नाही? चला पुढल्या स्टॉपवर उतरून जा." चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकून नात जोराने रडू लागली. आजोबाही कावरे बावरे झाले. मी दप्तराच्या खिशात हात घालून माझे खाऊचे पैसे काढले. त्या पैशातून आजोबांचे व त्या मुलीचे तिकीट काढले. माझ्या जवळच्या बिस्किटाचा पुडा छोटीला दिला. तिने डोळे पुसले. ती खुदकन हसली. छान छान वाचलं बघा. आता ही जी काही 15 नोव्हेंबरची रोजनिशी आहे हिच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तिने सर्वच बारीक गोष्टी नाही लिहिल्या, तर दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक ठळक गोष्टी ज्या कायम स्मरणात राहतील अशाच घटना या ठिकाणी वर्णन केलेले आहे की नाही? आता हे जे काही वाचन करत असताना तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवायची, त्यात योग्य गती, चढ उतार, आवाजात चढ उतार, अवतरण चिन्हामध्ये लिहिलेले वाक्य हे कुणीतरी बोललेलं असतं, ते संवाद योग्य पद्धतीने वाचले गेले पाहिजे. त्यात चढ उतार करणं अपेक्षित आहे, याकडे पण लक्ष द्यायचं. विरामचिन्हे जे आहेत तिकडे पण व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि जिथे विरामचिन्ह असतील तिथे योग्य ठिकाणी थांबणं अपेक्षित आहे. छान वाचलंय, ठीक आहे. संतोष, 16 नोव्हेंबरची रोजनिशी वाचतो. 16 नोव्हेंबर शाळेच्या सहलीबरोबर नागझरीला गेलो होतो. रस्त्यात एक शिवार लागले. शिवारातील कणसे, ओंब्या पहिल्या तिथे हरभऱ्याचे डहाळे लागले होते. ते पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. शेतात घुसलो आणि डहाळे उपटून लागलो. तेवढ्यात तिकडून कोणीतरी जोरात ओरडले. शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय आम्ही
डहाळे उपटले हे पाहून गुरुजी आमच्यावर खूप रागावले. आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागली. खरंच आमचं चुकलं होतं. शिवार फिरून झाल्यावर परताना मात्र त्या शेतकऱ्याने आम्हाला सर्व मुलांना हरभऱ्याचे थोडेसे डहाळे दिले. छान. बघा मग इथंही या दुसऱ्या रोजनिशीमध्ये म्हणजे दैनंदिनीमध्ये शाळकरी मुलांनी एका मुलाने आपल्या दिवसभरातला जो काही अत्यंत भावनाशील असा प्रसंग वर्णन केलेला आहे की दुसऱ्याला आपण मदत केली पाहिजे, बरोबर आहे की नाही? हा, अशा पद्धतीने छोटे छोटे प्रसंग आपण दिवसभरातले वर्णन करू शकतो. बघा अजून एक रोजनिशी दिलेली आहे, तिसरी रोजनिशी 17 नोव्हेंबरची. भावना वास्तू. 17 नोव्हेंबर. आज वर्गातील 8-10 मुलांनी मुख्याध्यापकांना विशेष कामासाठी बोलवले होते. आम्ही खाली रांगेत जाताना राजूने मला जोरात ढकलले. त्याला सर्वात पुढे उभे राहायचे होते आणि मला सुद्धा. आमच्या दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. तेवढ्यात आमचे सर आले. त्यांनी दोघांना वर्गात बोलवले. वर्गात गेल्यावर आम्हा दोघांनाही सर खूप रागावले आणि म्हणाले, रांगेत सर्वात पुढे राहण्यासाठी भांडतात, त्यापेक्षा सगळ्या कामात सर्वात पुढे कसे राहाल याकडे लक्ष द्या. आम्ही दोघेही खाली मान घालून वर्गात बसलो. क्षुल्लक भांडणामुळे मुख्याध्यापकांकडून मिळणारी विशेष आमची संधी हुकली होती, म्हणून मला सारखे वाईट वाटत राहिले. छान. बघा याही प्रसंगामध्ये वर्गामध्ये शाळेत जो काही एका मुलाच्या सोबत छोटासा भांडणाचा प्रसंग घडलेला आहे. मग शाळेमध्ये मुख्याध्यापकांकडून कशा प्रकारे प्रोत्साहन किंवा इतर गोष्टींचा संभाषण झालेलं आहे याचं वर्णन या ठिकाणी त्या विद्यार्थ्याने प्रसंग वर्णन केलेला आहे. आता बघा राणी तू लक्ष दे इकडे. 18 नोव्हेंबर वाच बरं. आज माझा वाढदिवस होता, खूप मजा आली. हा, बरोबर. स्क्रीन चालू कर तुझा कॅमेरा. ओके. हा, बघा प्रश्न तुमच्या दोघांनाही या ठिकाणी मी विचारतो. राणी, सुरुवात कशी दिली या रोजनिशीची? आज माझा वाढदिवस होता, बरोबर आहे की नाही? हा, आज समजा तुझा, आता पुढची रोजनिशी तू लिहिते जणू काही तुझा आज वाढदिवस आहे अशी कल्पना कर. आज माझा वाढदिवस होता, खूप मजा आली. मग काय काय केलं असेल तू? कल्पना कर बरं आणि पुढे 1-2 वाक्य सांगण्याचा प्रयत्न कर. कशा प्रकारे लिहू शकतो आपण? आज समजा तुझा वाढदिवस होता, आहे की नाही? हा, बोल. आज माझा वाढदिवस होता. बोल ना, आज माझा वाढदिवस होता. आज माझा वाढदिवस होता. माझे मित्र मैत्रिणी आले होते. हा, अजून काय काय धमाल केली? केक आणला होता. हा, मी केक आणला होता. अजून माझ्या सर्व मित्रांना मी एकही चॉकलेट दिले नाही. बरोबर का? हा, जे दिले असेल नाही. हा, म्हणजे जे असेल सगळा जो काही प्रसंग आहे तो तुम्हाला वर्णन करायचा आहे. लक्षात आलंय का? हा, तर मग आता ही जी काही पुढची रोजनिशी आहे तुम्ही कल्पना करून तिथे 18 नोव्हेंबर दिलेला आहे त्याऐवजी तुम्ही काय करायचंय? 18 नोव्हेंबर ऐवजी काय करायचंय?
तुम्ही तुमच्या वाढदिवसाची तारीख लिहा, बरोबर आहे की नाही, आणि दिवसभराची वाढदिवस म्हणा किंवा आजचा दिवस तुम्हाला कशा प्रकारे गेला, सकाळपासून सायंकाळपर्यंत काय विशेष प्रसंग घडले, अशी एक रोजनिशी दैनंदिनी तुम्ही लिहून तयार करायची आहे. हा, समजतंय? ओके. पुढचा आपला सब्जेक्ट आहे बघा, इंग्लिश ऍक्टिव्हिटी 11. ओपन युअर इंग्लिश बुक ऑन पेज नंबर 13 to 16. ओके, पेज नंबर इंग्लिश बुक पेज नंबर 13 to 16. न्यू जोज प्रोजेक्ट. न्यू जोज प्रोजेक्ट. ओके, यामधला काही टॉपिक तुम्हाला वाचन करायचं आहे. तुम्ही तो वाचलेला आहेच, आताही पुन्हा एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचा आणि तिथे काय करायचंय हे लक्षात घ्या. वी हॅव टू लर्न फ्रॉम दिस टॉपिक हाऊ टू फ्रेम द व्हर्बल टाइप क्वेश्चन. लास्ट पिरियड वी हॅव लर्न द WH टाइप क्वेश्चन. आपण WH टाइप क्वेश्चन शिकलो मागच्या तासाला, आठवतंय का? हॅलो, WH टाइप क्वेश्चन शिकलो मागच्या तासिकेला, आठवतंय ना? हा, बरं. एखादा क्वेश्चन सांगा बरं मला, एखादा प्रश्न सांगा, प्रश्न WH पैकी कोणताही एक क्वेश्चन. पप्पा सांगितला तरी चालेल. How old years? How old you are? Very good. For example, I am 40 years old. Okay. Yogita, what is your father full name? What is your father? Pandurang Prabhakar Chaudhary. My father's name is. My father name is Pandurang Prabhakar. Okay, mute the mic. छान. असे क्वेश्चन आपण शिकलो. इथे आता आपल्याला हो किंवा नाही, येस और नो टाइप क्वेश्चन शिकायचे. त्यांनाच थोडक्यात व्हर्बल क्वेश्चन असे म्हणतात. आपण लास्ट इयरला बघा 6th मध्ये आपण एक ऍक्टिव्हिटी घेतली होती, आठवतंय तुम्हाला? डू यू लाईक मँगो? डू यू लाईक एन ऍपल? डू यू लाईक एन चॉकलेट? आठवतंय का ही ऍक्टिव्हिटी? ओके. याचा आन्सर कसं द्यायचो आपण? संतोष, डू यू लाईक स्ट्रॉबेरी? I like strawberry. Yeah, very good. Nice answer. Do you like strawberry? I like strawberry. Or do you like chocolates? Bhagyashree, do you like chocolates? I like chocolate. Okay, I like chocolate. आणि नो आन्सर असेल तर, फॉर एक्झाम्पल, डू यू लाईक कॉफी? Do you like coffee? I like ice cream. I like ice cream. Okay. This type of game we have arranged in the class and also on the ground. You remember, you really enjoyed it, so you can remember today. म्हणजे तुम्हाला तो आज बरोबर आठवला. वेगळ्या पद्धतीने निगेटिव्ह आन्सर न देता तुम्ही ते पॉझिटिव्ह करून सांगू शकता. फॉर एक्झाम्पल, डू यू लाईक कॉफी? आता तू काय म्हणाली? आय लाईक Ice cream. I like ice cream. That means you don't like coffee. This type of questions answer. You can play this game to your friends. Yes. Now
The same type of activity is given here, and you can form the number of questions. Now see, learning activity. Here are 4 color tables are given. Can you read this word? What is this word? Do. Do. Next. Does. 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 And last word. Can. Can. And the last word is can. Now read the second chart word, New Joe. Okay, New Joe is our lesson, and it is the character given in the lesson. पुढचा शब्द काय आहे? Bird. Bird. Akshay, lion, bullock, you. Okay, have, swim, eat, show, get, read, roar. हे सगळे वर्ब आहेत, आहे की नाही? वर्ब आपण लास्ट इयरला वर्ब आपण बघितलेले आहेत, क्रियापद म्हणतो. मग इथे तुम्हाला एक क्वेश्चन तयार करायचा आहे. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, आपण इथे जसा क्वेश्चन तयार केला, डू यू लाईक कॅडबरी, डू यू लाईक चॉकलेट, डू यू लाईक कॉफी, डू यू लाईक एन ऍपल, असे क्वेश्चन तयार केले ना. मग इथे पण तशाच प्रकारचा क्वेश्चन तयार होईल. बघा बरं कसा होईल, एखादा सांगता येईल का तुम्हाला? इथं बघा, डू यू होईल का? बघा, एक एक शब्द घ्यायचा एक चार्ट मधून आणि क्वेश्चन तयार करायचा. कसा होईल? डू you like birds? Do you like bird? Okay, very good. Who gives this answer? Bhagyasri, do you give this answer? Yes, very good. But you have to use the words from this chart only. या चार्ट मधले शब्द वापरून तुम्हाला प्रश्न तयार करता येईल. डू ने तू तयार केलेला प्रश्न योग्य आहे. आपल्या इथले चार्ट मधले शब्द वापरायचे आहेत. बघा कसे, डू यू कोणता शब्द घेता येईल? बघा, विचार करा थोडा. कोणता एक शब्द घ्या ना यातला. Read. बरं, रीड. Have. रीड घ्या. डू यू रीड. डू यू रीड इकडे काय वापरायला आता? त्याला सुटेबल घ्यायचे आहे की नाही? डू यू रीड स्कूल प्रोजेक्ट येईल का? डू यू रीड स्कूल प्रोजेक्ट. ओके, व्हेरी गुड. अजून काय क्वेश्चन तयार होऊ शकतो? कॅन, कॅन अक्षय. ओके, कॅन अक्षय स्विम. कॅन अक्षय, कॅन अक्षय स्विम इन द लेक. लेक म्हणजे सरोवर किंवा तळ. कॅन अक्षय स्विम इन द लेक. अशा प्रकारे वेगवेगळे क्वेश्चन तयार होतात. इथे डज, डज जो वापरलाय हा फर्स्ट पर्सन प्रेझेंट टेन्स मध्ये सिंग्युलर नाउन साठी वापरतात, सिंग्युलर सब्जेक्ट साठी. इथे डज आपण जर वापरला तर इथे अक्षय, बर्ड, न्यू जो, लायन, बुलॉक हे शब्द वापरता येतील. कारण हे सगळे एकवचनी शब्द आहेत. म्हणजे डज, डज बर्ड, डज अ बर्ड, एक अ बर्ड म्हणा इथे सिंगल. डज अ बर्ड, डज अ बर्ड काय वापराल? Have. 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 Yes. Who's like bullock? Who's like bullocks? म्हणजे बघा, does a bird have
हूज लाईक बुलॉक्स, एखाद्या बैलासारखे पायाचे जे काही खूर आहे हे पक्ष्यांना असतात का? नाही. 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 ओके. हा, सिंपल असा इथे चार्ट दिलेला आहे. ह्या चार्ट पासून तुम्हाला सेंटेन्स तयार करायचे. बघा आता मी काही सोपे वाक्य सांगतो तुम्हाला, त्यापासून तुम्हाला असा व्हर्बल क्वेश्चन तयार करता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आय लाईक रीडिंग. काय? आय लाईक रीडिंग म्हणा सर्वांनी. I like रीडिंग. I like reading. हा, इथून क्वेश्चन कसा तयार होईल बघा. क्वेश्चन कसा तयार होईल? डू आय लाईक रीडिंग अँड क्वेश्चन मार्क. व्हर्बल क्वेश्चन कसा तयार होईल? डू आय लाईक रीडिंग. ओके. फॉर एक्झाम्पल, यू हॅव अ पेन. What sentence is it? हा, सेंटेन्स काय सांगितलंय? यू हॅव अ पेन. यू हॅव अ पेन. कसा क्वेश्चन तयार होईल याचा? हॅव यू अ पेन. हॅव यू अ पेन. हा, आता पुढचं एक वाक्य सांगतो मी. शी कॅन स्विम. वाक्य काय आहे? शी कॅन स्विम. ओके. हा, मग आता याचं कसं व्हर्बल क्वेश्चन तयार होईल? शी कॅन स्विम. प्रयत्न करा. भाग्यश्री, तेच शब्द फक्त मागे पुढे करायचे तुम्हाला व्हर्बल टाइप क्वेश्चन करताना. यू हॅव अ पेन. काय केलं आपण? यू हॅव अ पेन. हॅव यू अ पेन अँड क्वेश्चन मार्क. You have swimming. Can pen. You have swimming. Can. यू हॅव अ पेन. आपण कशा पद्धतीने केलं? हॅव यू अ पेन. मग त्याच पद्धतीने यू कॅन स्विम. हाऊ कॅन यू फॉर्म द व्हर्बल क्वेश्चन? सिंपल आहे बघा, विचार करा थोडा. यू हॅव अ पेन. रिपीट. सर असं होईल का? You have a swimming. थोडस सुटेबल होणार नाही ते वाक्य. हा, बघा, यू हॅव कधी वापरतो आपण? एखादी गोष्ट आपल्या जवळ किंवा कोणाच्या तरी जवळ असेल तर हॅव वापरतो. इंग्रजीमध्ये याचा आपण यूज करत असतो. यू हॅव अ पेन आपण कसं केलं हे सेंटेन्स? हॅव आणि आय ची ऑर्डर चेंज झाली बघा इथे. हॅव आय, यू हॅव अ पेन. हॅव यू अ पेन अँड क्वेश्चन मार्क. ऑर्डर चेंज केली आहे फक्त. तसं यू कॅन स्विम कसं होईल? Can you swim? येस येस. रिपीट भाग्यश्री परत एकदा. Can you swim? येस, व्हेरी गुड. कॅन यू स्विम अशा पद्धतीने क्वेश्चन तयार होणार आहे. समजतंय का? कॅन यू स्विम असा एखादा प्रश्न तुम्ही स्वतः तयार करून विचारू शकता का मला? कॅन यू स्विम म्हणजे तुम्ही पोहू शकता का? तू पोहू शकतो का? असा झाला या प्रश्नाचा अर्थ. तसा कॅनने सुरू होणारा एखादा प्रश्न तयार होऊ शकतो का अजून? Can you writing? येस, व्हेरी गुड. गुड ट्राय.
कॅन यू राईट, कॅन यू राईट. ओके, हा, लाईक दिस. Can you books? कॅन यू बुक्स असा नाही होणार हा. इथे क्वेश्चन तयार. यू हॅव बुक्स असा असेल तर हॅव यू अ बुक्स. ओके, हॅव यू अ बुक, हॅव यू अ बुक और हॅव यू बुक्स. ओके, Can you drink water? येस, व्हेरी गुड. आणि व्हेरी गुड. कॅन यू ड्रिंक वॉटर, कॅन यू ड्रिंक वॉटर. Like this, you have to form here sentences from this table. दिसतंय का स्क्रीनवर कोणता विषय आता पुढचा? गणित. हा, स्क्रीनवर दिसतंय? नाही. हो. नाही दिसत? नाही. ओके ओके ओके. नाही सर दिसत. हा, ओके. आता दिसतं. हा, दिसत. संख्यांवरील क्रिया. इथे आपला घटक आहे अपूर्णांकावरील क्रिया. बघा बरं, पहिल्या उदाहरणाचं निरीक्षण करा. करा निरीक्षण. हा, बघा पहिल्या इथं उदाहरणामध्ये काय दिलंय वाचा. हा अपूर्णांक काय वाचा. 1/3. पुढे गुणिले गुणिले 3/1. पुढं बरोबर 1. बरोबर 1. बरोबर 1. ओके, हा. इथं बघा संख्यांचं नीट निरीक्षण करा. 1/3 आणि 3/1 उलट झालेत अंक, आहे की नाही. अंश छेदाला आणि छेद अंशाला. सर याचं असं असेल की 3/1 आला तर ते 3/1 आला म्हणजे इथे एकच लिहायचं का? हा, बघा मग तेच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. अंशाला 3 आणि 1 चा गुणाकार आपण काय येईल. 3/1 आणि छेदाला पण 1/3 किंवा 3/1. 1 ने कोणत्याही अंकाला आपण गुणला तर येणारा गुणाकार हा 1 पेक्षा, त्या संख्येपेक्षा ज्या संख्येने गुणतो तीच असते. म्हणजे 3/1 तसं 7/1 केलं तर गुणाकार किती येतो. 7/1 7च येतो, आहे की नाही 1 ने गुणल्यावर. हो. तेच निरीक्षण तुम्हाला या ठिकाणी करायचंय. हा, आणि 3/1 मग इथं केलेलं काय आहे. परत अंश आणि छेदाला भाग देऊन त्यांचा भागाकार इथं 1 येतो. आता वाचा बघा, दुसरं उदाहरण वाचा. 6/7 हा, 6/7 गुणिले 7/6 बरोबर 1. बरोबर 1. हा, म्हणजे इकडे लक्ष द्या. बघा, दोन संख्या ज्या काय आहेत अपूर्णांक, त्या अपूर्णांकांचा अंश आणि छेद बदललाय फक्त, आहे की नाही. हा, याला काय म्हणतात. गुणाकार व्यस्त. काय म्हणतात. गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त. समजा आता एक संख्या सांगतोय मी तुम्हाला. 2/5 किती आहे. 2/5. 2/5. हा, या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती येईल. अंश आणि छेद बदलायचं आहे आपल्याला, आहे की नाही. सांगा. 2/5 5/2. हा, शाबास 5/2. शाबास. 5/2 अशा पद्धतीने येणार आहे. समजतंय का. उदाहरणार्थ 7/11 हा अपूर्णांक आहे. 7/11
11. याचा गुणाकार व्यस्त काय येईल? 11/7. 11/7. व्हेरी गुड. 11/7. हा, आता लक्ष द्या इकडं. तसंच इथं बघा, आता इथं लक्ष द्या थोडस. इथे तुम्ही बऱ्याच वेळा गोंधळ करतात. आता इथं किती संख्या आहे रे पहिले? 4. 4. हा नुसता 4 आहे का? कोणत्याही नाही. कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी काहीच नाही म्हणजे किती असतो? 0. हा बघा, गोंधळ करू नका. मागच्या 2 तासापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं हे 1 असतो छेदस्थानी. किती? 1. हा, कोणत्याही अंकाचा छेद दिलेला नाही, त्याचा अर्थ तिथे 1 आहे. हा, तो बऱ्याच वेळा लिहिला जात नाही कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी 1 जर असेल तर. हा, मग इथं 4 नाहीये नुसता, तर तो किती आहे? 4/1. मग इथे 4 ने ह्या 1 ला गुणलं. 4×1 4 आणि 1 गुणिले 4 तो पण 4 येईल. आणि मग 4 ला भाग दिल्यानंतर त्यांचा भागाकार 0 येतो. बघा, आता इथं सरावासाठी काही उदाहरणं दिली आहेत तुम्हाला. 5/6 गुणिले 6/5 आहे की नाही? हा, मग इथं हा, आता हे कसं सोडवायचं? इथं बघा, 1 कसा येतो? 5. 5/6. आता छेद फक्त थोडस मी तिरपा लिहिलंय, हे लक्षात घ्या या ठिकाणी. थांबा, इथे अडचणीचं होईल, आपण दुसरीकडे सोडू हे. बघा, हा, दिसतंय का स्क्रीन? ओके ओके. बघा, सर मला स्क्रीन दिसत नाही. दिसेल बघा. इथं बघा, हा किती लिहिलंय मी, वाचा बरं. 5/6. गुणिले गुणिले 6/5. आता यांचा इथं आपल्याला बघा गुणाकार करायचा. म्हणजे बघा, किती? 5 गुणिले किती घ्यावं लागेल? 6. हा, आणि याला छेदस्थानी परत 6 गुणिले किती? 5. पुढे बरोबर बघा, 5 गुणिले 6 किती येईल गुणाकार? 5चा पाडा 6 पर्यंत मोजून गुणाकार करायचा आहे की नाही? किंवा 6चा पाडा 5 पर्यंत मोजायचा. किती येईल? 5/30. हा, 5 किती आले इथं? 30. हा, तसंच छेदस्थानी काय येईल बाळांनो? छेदस्थानी किती येईल? 6/5. आणि 6×5 = 30. बघा, आता अंशाला आणि छेदाला गुणाकार सारखाच आलाय, आहे की नाही? आपण यांना इथं भाग देतो. बघा, 30×1 30 आणि 30 ला पण 30×1 30. म्हणजेच इथं बघा किती येतो? अंशाला किती शिल्लक राहिला? 1. आणि छेदस्थानी किती राहिला? 1. आता 1/1 म्हणजेच फक्त 1. 1/1 म्हणजे किती? 1. उत्तर कसं आलंय कळालं का? परत बघा, इथं एक दुसरं उदाहरण बघा बरं, लक्ष द्या. हा, उदाहरणार्थ 2
2/3. हा, आता 2/3 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती होईल? जसं इथं बघा 5/6 ची गुणाकार व्यस्त 6/5 झाली, तशी 2/3 ची गुणाकार व्यस्त कोणती येईल? 3/2. हा, शाबास. म्हणजे बघा गुणिले इथं 3/2 झालं. हा, आता कसं सोडवायचं हे सांगा बरं, तुम्ही सांगा मला. चला पुढे काय करायचं? 2 × 3. शाबास. 2 × 3. पुढं छेदी छेदी 3/2. 3/2 बरोबर. सांगा पुढे किती येईल उत्तर? 2×6. 2×6. 3×2. 6. म्हणजे 6/6. हा, कसं करायचं हे? 6×1=6. हा, म्हणजे 1 तिथं भाग जाईल. 1/1 म्हणजेच बरोबर किती? बरोबर 1. बरोबर 1. 1. समजलंय? या उदाहरणाचं नीट निरीक्षण करा आणि समजून घ्या. हा, बघा हे जे काही 2 उदाहरण आपण सोडवले, एक संख्येची गुणाकार व्यस्त संख्या, एखादी संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार 1 येतो. एखादी संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार किती येतो? 1. 1 येतो. शाबास. आणि या महत्वाचा या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. पुढे बघा आता. हा, इथं सरावासाठी उदाहरण दिसतंय का तुम्हाला? खालील संख्यांचा गुणाकार व्यस्त करा. कळाली आहे का? हो. आता मला सांगा, इथं फक्त 7 संख्या आहे. किती आहे पहिली संख्या? 7. हिची गुणाकार व्यस्त किती येईल हिची? 7. हा, बघा त्या संख्येच्या छेदस्थानी काही नाही म्हणजे किती आहे? 7च्या छेदस्थानी 1 आहे ना, पण तो लिहिलेला नाहीये तिथे. मग आता आपण कशी गुणाकार व्यस्त करणार? 7/1. 1 गुणिले 1/7. शाबास. 7/1 आहे तो. जरी 1 दिलेला नाही पण 1 गृहीत धरायचा आपण. त्याची गुणाकार व्यस्त करताना 1/7 म्हणायचं. समजतंय? हा, आता पुढची 7 वाचा संख्या ही काय? 7/5. हा, हिची गुणाकार व्यस्त किती येईल? गुणिले 5/7. हा, बरं. आता इथं किती संख्या आहे ही वाचा? 3. हिची गुणाकार व्यस्त काय येईल? 3/1 गुणिले 1/3. हा, म्हणजे 1/3 गुणाकार व्यस्त संख्या सांगायची फक्त. हा, इथं किती संख्या आहे ही वाचा? 1/3. हा, हिची गुणाकार व्यस्त किती येईल संख्या? 3/1. काय म्हणले? 1/3 ची गुणाकार व्यस्त किती येईल? 3/1. हा, पण मग 1 आपण वाचणं गरजेचं आहे का इथं? नाही. कोणत्याही संख्येला छेदस्थानी 1 असेल तर तो वाचू नका, परंतु त्याची गुणाकार व्यस्त लिहिताना मात्र तो दिसत नाही. गृहीत धरायचा. दिसेल बाळा. आता मी काही प्रेझेंटच केलं नाही तर कसं काय दिसेल? हा, मीच बोलतोय ना. हा, लक्ष द्या. बघा या संख्यांच्या गुणाकार व्यस्त करायचा आहे. पुढे बघा विषय आहे आपला
सामान्य विज्ञान, संस्था आणि हाडांचे प्रकार. 6वीचं सामान्य विज्ञानाचं 18वं प्रकरण काढायचंय. बघा, या पाठातल्या अस्थि संस्थेचे विविध भाग, हाडांचे प्रकार याची माहिती आपण मागील इयत्तेत मिळवलेली आहे. तुम्ही काय करायचंय आता, अस्थि संस्था हा पाठ व्यवस्थित वाचा. आणि आता एक व्हिडिओ दाखवतोय मी तुम्हाला. हा व्हिडिओ अगदी अस्थि संस्था या विषयावर आधारित आहे. तो काळजीपूर्वक बघायचा आहे. समजतंय का? हा. आपण इयत्ता 6वीच्या सामान्य विज्ञान या विषयातील 8वा घटक आपली अस्थि संस्था व त्वचा शिकणार आहोत. आवाज येतोय का? शरीराला निश्चित आकार देऊन आकार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेलाच अस्थि संस्था असे म्हणतात. या अस्थि संस्थेची रचना कशी होते बरं? आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व हाडांचा आकार एकसारखा नसतो. शरीरातील सर्व हाडे व कुरच्या मिळून अस्थि संस्थेची रचना होत असते. तर या हाडांमध्ये कोणकोणते घटक असतात बरं? हाडांची रचना मुख्यत्वे 2 घटकांनी बनलेली असते. अस्थिपेशी या जैविक असतात, तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज, क्षार यांसारख्या अजैविक पदार्थांपासून हाडे बनतात. कॅल्शियममुळे हाडांना बळकटी येते, मजबूतपणा येतो. हाडांचे प्रकार आता आपण पाहूयात. पहिला आहे चपटी हाडे, दुसरा लहान हाडे, तिसरा अनियमित हाडे आणि चौथा लांब हाडे. आता प्रत्येक हाडे आपण प्रत्यक्षच पाहूयात. चपटी हाडे, लहान हाडे, अनियमित हाडे. लांब हाडे. ही आहे आपली मानवी अस्थि संस्था. याचे 2 भागामध्ये विभागणी होते. एक आहे अक्षीय सांगाडा आणि 2 उपांग सांगाडा. अक्षीय सांगाड्यामध्ये इत्यादी प्रकार मोडतात पहा. कवटी, छातीचा पिंजरा आणि पाठीचा कणा. ही आहे कवटी. डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी बनते. डोक्यामध्ये 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण 22 हाडे कवटीमध्ये असतात. कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही. हा आहे छातीचा पिंजरा. डावीकडे व उजवीकडे आडव्या चपट्या बरगड्यांच्या 12 जोड्या, मधले एक चपटे हाड असे मिळून 25 हाडांचा मिळून हा छातीचा पिंजरा तयार होतो. तो मागून पाठीच्या कण्याला जोडलेला असतो. आता पाहायचे पाठीचा कणा. कुलपासारख्या आकाराची हाडे एकमेकांशी उभी जोडून हा पाठीचा कणा तयार होतो. यामध्ये एकूण 33 हाडे असतात. त्यातील प्रत्येकाला मणका असे म्हणतात. हा पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूचे रक्षण करतो. दुसरा आहे उपांग सांगाडा. हात व पाय यातील हाडे मिळून उपांग सांगाडा तयार होतो. आपण इयत्ता 6वीच्या सामान्य विज्ञान या विषयातील 8वा घटक ओके, बघितलं ना? आपली अस्थि संस्था. अस्थि म्हणजेच आपल्या शरीरामध्ये असणारी हाडे. बघा, आपलं शरीर हे काही नुसतं मांसाने बनलेलं नाहीये. बरं, आपल्या शरीरात जर हाडेच नसती तर काय झालं असतं रे? हाडे जर नसती काय झालं असतं?
सर आपण एकदम रबर सारखं हा बरोबर, म्हणजे रबरासारखं शरीर आपलं ढिलं पडलं असतं, आपण चालू शकलो नसतो, सगळेच जे काही कामं आहेत ते व्यवस्थित करू शकलो नसतो, असं आपल्या अस्थि संस्थेचं महत्व आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही अधिक प्रकारे तो पाठ आठवा, अस्थि संस्था व्यवस्थित वाचा आणि त्या पाठातील सर्व जी काही माहिती आहेत, हाडांचे प्रकार आहेत, हे पुन्हा एकदा समजावून घ्या. बघा पुढचा आपला विषय आहे भूगोलाचा घटक बघतोय आपण, आणि या ठिकाणी आपल्याला महत्वाचा जो काही घटक आहे तो म्हणजे तापमान. मुलांनो, आज आपण पाहूया आपल्या इयत्ता 6वीच्या भूगोल विषयातील भूगोल विषयातील तापमान हा घटक. विद्यार्थी मित्र हो, आज आपण तापमान हा घटक अभ्यासताना त्यापूर्वी आपण प्रकाश किरण लंबरूप व तिरपे पडले असता व्याप्त भागाच्या तापमानावर त्याचा कसा फरक पडतो हे एका प्रयोगानं समजून घेऊया.